नमस्कार. 23 जानेवारी हा केवळ एक दिवस नाही, तर हा दिवस आहे भारतीय इतिहासातल्या त्या वादळाचा ज्याने ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरवून टाकला होता. असा एक महानायक ज्याने सांगितले की स्वातंत्र्य मागून मिळत नाही, तर ते रक्ताने मिळवावे लागते. असा एक क्रांतिकारक जो इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन 7 समुद्रापार गेला आणि थेट जगाच्या महासत्तांना आपल्या मदतीला बोलवले. हो, आपण बोलतोय नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण नेताजींच्या आयुष्यातील असे पैलू पाहणार आहोत जे कदाचित तुमच्या पाठ्यपुस्तकात कधीच आले नाहीत. त्यांची नजरकैदेतून झालेली सुटका, आझाद हिंद फौजेचा थरार आणि त्यांच्या मृत्यूचे ते न उलगडणारे रहस्य, हे सर्व आपण आज या प्रवासात सविस्तर जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला भारताचा हा गौरवशाली इतिहास जाणून घ्यायला आवडत असेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच महान व्यक्तीच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ताकद देतो. चला तर मग सुरू करूया एका महानायकाची ही रोमांचकारी गाथा. 23 जानेवारी 1897 ओडिसामधील कटक येथे सुभाषबाबूंचा जन्म झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे त्या काळातील एक मोठे वकील होते. घरची परिस्थिती श्रीमंतीची होती, पण सुभाष यांचे मन सुखात नव्हते. त्यांच्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव पडला तो स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा. मानवता हीच खरी सेवा आहे हे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले होते. ते अभ्यासात एवढे हुशार होते की त्यांच्या बुद्धिमत्तेची चर्चा संपूर्ण बंगालमध्ये होती. आता वळूया त्यांच्या आयुष्यातील त्या वळणाकडे जिथे त्यांनी संपूर्ण जगाला चकित केले. त्यांचे वडील जानकीनाथ यांची इच्छा होती की त्यांच्या मुलाने ICS अधिकारी व्हावे. आजच्या भाषेत सांगायचे तर UPSCमध्ये टॉप करणे. त्या काळी ही परीक्षा घेण्यासाठी लंडनला जावे लागायचे. सुभाषबाबू लंडनला गेले आणि अवघ्या 7 ते 8 महिन्यांच्या अभ्यासातच त्यांनी जगात 4था क्रमांक पटकावला. विचार करा, ज्या इंग्रजांच्या परीक्षेत भारतीयांना नापास करण्यासाठी प्रयत्न केले जायचे, तिथे एका भारतीय तरुणांनी त्यांचाच माज उतरवला होता. पण खरी मजा तर पुढे आहे. नोकरी तर मिळाली होती, हातात मोठी सत्ता होती, पैसा होता, मान सन्मान होता. कोणत्याही सामान्य माणसाने ही नोकरी आनंदाने स्वीकारली असती. पण सुभाषबाबूंचे रक्त वेगळे होते. त्यांनी आपल्या मोठ्या भावाला शरदचंद्र यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रात ते म्हणाले होते, ज्या इंग्रजांनी माझ्या देशाला गुलाम बनवले आहे, त्यांच्याच हाताखाली राहून मी त्यांची चाकरी कशी करू शकतो? मला जर माझ्या देशाला मुक्त करायचे असेल तर मला या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडावेच लागेल. आणि 22 एप्रिल 1921 रोजी त्यांनी आपल्या ICS पदाचा राजीनामा दिला. लंडनमध्ये खळबळ उडाली. इंग्रज अधिकारी विचारात पडले की असा कोणता माणूस आहे जो इतकी मोठी नोकरी नाकारतोय. हा तो क्षण होता जेव्हा एक अधिकारी संपला आणि एक क्रांतिकाराचा जन्म झाला. ज्या हातात फाईल्स असायला हव्या होत्या, त्या हातात आता देशाच्या स्वातंत्र्याची मशाल होती. आता आपण अशा एका वळणावर आलो आहोत जिथे एखादा हॉलिवूडचा चित्रपटही फिका पडेल. ही गोष्ट आहे 1941ची. इंग्रजांनी नेताजींना त्यांच्याच कोलकात्याच्या घरात नजरकैदेमध्ये ठेवले होते. घराबाहेर CID आणि पोलिसांच्या सक्त पहारा होता. सुभाषबाबू पळून जाऊ नयेत याची पूर्ण खबरदारी ब्रिटिश सरकारने घेतली होती. पण इंग्रजांना हे माहीत नव्हतं की ते वाघाला पिंजऱ्यात डांबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. 17 जानेवारी 1941 मध्यरात्रीची वेळ. संपूर्ण कोलकाता गाढ झोपेत होता. नेताजींनी एक भयानक धाडसी प्लॅन आखला. त्यांनी आपली दाढी वाढवली होती आणि मोहम्मद जियाउद्दीन नावाच्या एका विमा एजंटचा वेश धारण केला होता. डोळ्यावर चष्मा, डोक्यावर पठाणी टोपी आणि अंगात लांब कोट. त्यांचा पुतण्या शिशिर बोस याने आपली वॉन्डरर कार घराच्या मागच्या बाजूस उभी केली होती. नेताजी हळूच घराबाहेर पडले आणि कारमध्ये बसले. इथे एक जबरदस्त ट्विस्ट आला. जशी शिशिरने कार चालू केली तसा इंजिनचा मोठा आवाज झाला. पोलिसांना जाग येईल काय या भीतीने दोघांचेही श्वास रोखले गेले होते. पण सुदैवाने पोलीस झोपेतच राहिले. कार अंधारात वेगाने निघाली आणि इंग्रजांच्या डोळ्यासमोरून नेताजी निसटले.
कोलकात्यावरून ते झारखंडच्या गोमोह स्टेशनवर पोहोचले. तिथून ते पेशावरला गेले. तिथून पुढे अफगाणिस्तान, रशिया आणि शेवटी हिटलरच्या जर्मनीमध्ये. विचार करा, हा प्रवास सोपा नव्हता. कधी पायी, कधी ट्रकमधून, तर कधी कडाक्याच्या थंडीत बर्फाळ डोंगर पार करत हा माणूस भारताच्या स्वातंत्र्यासाठी 7 समुद्रापार गेला होता. जवळपास 10 दिवसांनी जेव्हा पोलिसांना घराचा दरवाजा ठोठावला, तेव्हा त्यांना कळाले की नेताजी तिथे नाहीतच. लंडनपर्यंत खळबळ उडाली. हा माणूस गेला कुठे हे शोधण्यात ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा सपशेल अपयशी ठरली होती. याला म्हणतात खरी देशभक्ती आणि चातुर्य. जगाच्या पाठीवर असा दुसरा कोणताही नेता नसेल ज्याने युद्धकाळात अशा प्रकारे शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकून अर्धी पृथ्वी ओलांडली असेल. जर्मनीला पोहोचल्यानंतर नेताजींचे एकच ध्येय होते, इंग्रजांच्या शत्रूला आपला मित्र बनवणे. आणि त्या काळी ब्रिटिशांचा सर्वात मोठा शत्रू होता अडॉल्फ हिटलर. जेव्हा नेताजी हिटलरला भेटायला गेले तेव्हा एक अतिशय प्रसिद्ध किस्सा सांगितला जातो. हिटलरने आपल्यासारखे दिसणारे अनेक बॉडी डबल्स म्हणजेच तोतया ठेवलेले होते. जेव्हा हिटलरचे तोतये नेताजींना भेटायला आले तेव्हा नेताजींनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. पण जेव्हा खरा हिटलर खोलीत आला तेव्हा नेताजी उठले आणि म्हणाले, हॅलो, मी सुभाष बोलतोय. हिटलर चकित झाला. त्याने विचारले, तुम्हाला कसं कळालं की मी खरा हिटलर आहे? त्यावर नेताजींचे उत्तर होते, तुमच्या तोतयामध्ये तो आत्मविश्वास नव्हता जो एका हुकुमशहामध्ये असतो. पण नेताजींना कळाले की युरोपपेक्षा आशियातून भारतावर हल्ला करणे सोपे जाईल. म्हणून त्यांनी जर्मनीहून जपानला जाण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास किती धोकादायक होता माहीत आहे? तब्बल 90 दिवस एका पाणबुडीत राहून शत्रूच्या जहाजांपासून वाचत त्यांनी अटलांटिक आणि हिंदी महासागर पार केला. हा जगाच्या इतिहासातील एकमेव असा प्रवास आहे जो एका नागरिकाने 2 वेगवेगळ्या देशांच्या पाणबुडीतून केला होता. जपानला पोहोचल्याच्या नंतर त्यांनी रासबिहारी बोस यांच्याकडून आझाद हिंद फौजेची सूत्रे हाती घेतली आणि तिथेच जन्म झाला त्या मंत्राचा जो आजही भारतीयांच्या अंगावर शहारे आणतो, जय हिंद. नेताजी फक्त पुरुष सैनिकावर थांबले नाहीत, त्यांनी महिलांसाठी झाशीची राणी रेजिमेंट तयार केले. त्या काळात जेव्हा महिलांना घराबाहेर पडणे कठीण होते तेव्हा नेताजींनी त्यांच्या हातात बंदूक देऊन त्यांना युद्धासाठी तयार केले. कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी या तुकडींचे नेतृत्व केले. एका परक्या देशात जाऊन स्वतःची फौज उभी करणे आणि जगातील सर्वात मोठ्या साम्राज्याला युद्धाचे आव्हान देणे ही काही सामान्य गोष्ट नव्हती. नेताजींनी सिद्ध केले की जर मनात जिद्द असेल तर संपूर्ण जग तुमच्या पाठीशी उभे राहू शकते. आता आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशाला हादरून सोडले. 18 ऑगस्ट 1945 अधिकृत माहितीनुसार नेताजी एका विमानातून मंचुरियाच्या दिशेने जात होते. तैवानच्या तोहोकू विमानतळावरून विमानाने उड्डाण केले आणि काही वेळातच विमानाला आग लागली आणि ते कोसळले. असे सांगितले जाते की या अपघातातच नेताजी गंभीररित्या भाजले आणि इस्पितळात त्यांचा मृत्यू झाला. पण खरंच असं घडलं होतं का? अनेक इतिहासकारांच्या आणि नेताजींच्या कुटुंबाचा असा दावा आहे की त्या दिवशी कोणताही विमान अपघात झालाच नव्हता आणि नेताजींनी आपल्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती जेणेकरून ते रशियाला जाऊन तिथून भारताच्या स्वातंत्र्यासाठी पुढची रणनीती आखू शकतील. उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि फैजाबादमध्ये राहणारे गुमनामी बाबा म्हणजेच भगवानजी हेच खरे नेताजी होते असा दावा आजही अनेक जण करतात. त्यांच्या खोलीत मिळालेल्या वस्तू, नेताजींच्या हस्ताक्षराशी जुळणारे त्यांचे हस्ताक्षर आणि नेताजींच्या सहकाऱ्यांनी दिलेले त्यांची गुप्त भेट या सर्व गोष्टी या रहस्याला अधिक गडद करतात. भारत सरकारने आजवर 3 आयोग नेमले: शहानवाज समिती, खोसला आयोग आणि मुखर्जी आयोग. विशेष म्हणजे मुखर्जी आयोगाने स्पष्टपणे सांगितले की विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झालाच नाही, पण सरकारने हा अहवाल स्वीकारला नाही. नेताजींचा मृत्यू कसा झाला हे आजही एक टॉप सिक्रेट आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, त्यांचा मृत्यू जरी झाला असला तरी त्यांचे विचार कधीच मरणार नाहीत. शेवटी एवढंच सांगेल, नेताजी सुभाषचंद्र बोस हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते. त्यांनी आपल्याला जय हिंदची घोषणा दिली,
त्यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले. इंग्रज भारत सोडून गेले. यामागे गांधीजींचे आंदोलन जितके महत्त्वाचे होते तितकाच महत्त्वाचा आझाद हिंद फौजेचा तो सशस्त्र प्रहार होता. आज आपण स्वतंत्र आहोत त्यामागे नेताजींसारख्या हजारो क्रांतिकारकांचे रक्त सांडले आहे. या पराक्रम दिवसानिमित्त आपण त्यांना कोटी कोटी प्रणाम करूया. तुम्हाला काय वाटते, नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातातच झाला होता की ते गुमनामी बाबा म्हणून आपल्यातच होते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या महानायकाचा इतिहास जगासमोर येणे गरजेचे असते. भेटूया पुढच्या अशाच एका रोमांचकारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.